नमस्कार मित्रांनो, साई इलेक्ट्रिकल्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या घरी व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे जे काही प्रॉब्लेम्स येतात, ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज किंवा ओव्हर करंटमुळे आपल्या घरातील जे अप्लायन्सेस वगैरे खराब होतात ते खराब होऊ नयेत आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशनपासून आपल्या घरातील जो काही लोड असेल त्याला काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी कोणते सेफ्टी प्रोटेक्शन यूज केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याजवळ एक हे ॲमिकी स्मार्ट कंपनीचे ओव्हर व्होल्टेज ओव्हर करंट प्रोटेक्शन डिव्हाइस आहे. मार्केटमध्ये याच्या व्यतिरिक्त अजूनही भरपूर कंपनी अवेलेबल आहेत. तर आपण हे एक डिव्हाइस इथे आपण यूज केलेलं आहे. ह्या डिव्हाइसचे कनेक्शन हे या प्रकारे आपण केलेले आहेत. ज्या प्रकारे आपण सर्किटमध्ये MCB RCCB कनेक्ट करतो त्या प्रकारे त्याचं कनेक्शन केलेलं असतं. हा आपला एनर्जी मीटर आहे, ज्याद्वारे आपल्याला आपण ज्याच्या थ्रू आपल्याला MSCBचा जो सप्लाय आहे तो आपल्या घरी दिलेला असतो. जनरली आपण आपलं जे मीटर MCB आणि पुढे लोड या प्रकारे आपण कनेक्शन करतो आणि हे आपण आपला MCB ऑन केलं तर आपल्या पुढे लोड जाऊन आपल्या पुढे सप्लाय जाऊन लोड कनेक्ट होतो, लोड आपलं चालू होतो. तर हा जो डिव्हाइस आहे, ह्या डिव्हाइसचं ॲक्च्युली फंक्शन काय आहे, तर ह्या डिव्हाइसमध्ये आपण पहिला हा डिस्प्ले आहे ना, हा डिस्प्ले काय करतो, जे काही आपली इनकमिंग व्होल्टेज आहे ते व्होल्टेज इंडिकेट करतो आणि हा डिस्प्ले काय करतो, जो काय आपला पुढे जो लोड आहे तो किती करंट कंझ्युम करणार आहे तो करंट इंडिकेट करतो. तर या डिव्हाइसमध्ये आपण ज्या काही ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज किंवा ओव्हर करंटच्या व्हॅल्यू जे आपण सेट करणार आहोत आपल्या लोडच्या प्रमाणे, त्याप्रमाणे हा डिव्हाइस वर्क करतो. समजा व्होल्टेजची व्हॅल्यू अंडर व्होल्टेज किंवा ओव्हर व्होल्टेजच्या व्हॅल्यूपेक्षा वर किंवा जर खाली गेली तर हा ऑटोमॅटिक डिव्हाइस सप्लाय कट ऑफ करतो. त्याप्रमाणे सेम करंट आपण जो सेट केला आहे त्या करंटच्या व्यतिरिक्त समजा एक्स्ट्रा करंट जर आपल्या सर्किटमधून फ्लो होत असेल तर हा डिव्हाइस ऑटोमॅटिक सप्लाय कट करून आपले जे काही पुढे अप्लायन्सेसला होणारे जे नुकसान आहेत ते टाळतो. इन केस कधी कधी काय होतं, शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर आपला हा MCB ट्रिप करत नाही. शॉर्ट सर्किट जेव्हा होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात करंट जनरेट होतो. हा डिव्हाइस आहे तो करंट विदिन सेकंडपेक्षाही कमी वेळामध्ये सेन्स करून हा डिव्हाइस सप्लाय ट्रिप करतो. त्यामुळे आपला MCB जरी फेल झाला तर हा डिव्हाइस आपल्या पुढे होणारे शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान वगैरे टाळतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवत आहे. याच्यामध्ये बघा, इनपुट व्होल्टेज की 249 इतकं इनपुट व्होल्टेज आता दाखवत आहे आणि आपला हा सप्लाय आपल्या पुढे जात आहे. आता या डिव्हाइसमध्ये आपण जी ओव्हर व्होल्टेजची जी व्हॅल्यू सेट केली आहे ती व्हॅल्यू आहे 250 व्होल्ट. बघा, 250 आपण इतकी ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू सेट केली आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुमच्या इक्विपमेंटची सेफ्टीप्रमाणे तुम्ही ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू सेट करू शकता. त्याप्रमाणे आपण जी अंडर व्होल्टेजची व्हॅल्यू आहे, अंडर व्होल्टेजची व्हॅल्यू आपण 170 इतकी सेट केली आहे. तुम्हाला जितकी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही सेट करू शकता. त्याचप्रमाणे ओव्हर करंटची व्हॅल्यू आपण 40 एम्पियर इतकी सेट केली आहे. आपला पुढे जो लोड आहे त्याचे जे करंट किती करंट घेतो त्याप्रमाणे आपण त्याची ओव्हर करंटची व्हॅल्यू आपण सेट करायची असते. मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्या काही सेटिंग आहे त्या सर्व सेटिंग आपण आपला जो इलेक्ट्रिशियन असेल त्या इलेक्ट्रिशियनच्या सल्ल्याने त्याच्या मदतीने तुम्ही हे सर्व कनेक्शन वगैरे करून घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला किती व्होल्टेज सेट केलं पाहिजे, तुम्ही किती करंट सेट केला पाहिजे हे तुम्हाला एक प्रॉपर इलेक्ट्रिशियन सांगू शकतो. त्यामुळे त्याच्या इलेक्ट्रिशियनच्या सल्ल्याने तुम्ही हे कनेक्शन्स आणि ह्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू वगैरे सेट करायचे त्या करून घेतल्या पाहिजेत आणि ते केलेले केव्हाही चांगले, तरच तुमची सिस्टीम प्रॉपरली वर्क होऊ शकते. आता आपण उदाहरणासाठी बघूया. आता बघा, इथे आपलं इनकमिंग व्होल्टेज आहे 240 व्होल्टेज आहे आणि आपली सिस्टीम आता बरोबर प्रॉपर वर्क करत आहे. समजा आपण ओव्हर व्होल्टेजची जी व्हॅल्यू आहे, ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू समजा आपण 230 सेट केली. ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे आपण ती 230 इतकी सेट केली. सेट केल्यानंतर आता हा सप्लाय आता बंद झाला आहे. म्हणजे आपलं जे व्होल्टेज आहे हे आपण काय केले, 230 इतकं ओव्हर व्होल्टेज सेट केलेलं आहे आणि आपलं रेग्युलर आपलं जे व्होल्टेज आहे 239 व्होल्टेज आहे. म्हणजे हे डिव्हाइसने काय सेन्स केलं आहे की जे व्होल्टेज आहे, जे यातून जाणारं जे व्होल्टेज आहे ते ओव्हर व्होल्टेजपेक्षा जास्त गेलेलं आहे. ओव्हर व्होल्टेज जे आपण सेट केलं त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे याने आपण डिव्हाइस कट ऑफ केलेलं आहे आणि इथे बघा आपलं हाय व्होल्टेज असं आपण इंडिकेशन दाखवत आहे. तर ही सेम कंडिशन अंडर व्होल्टेजमध्ये आहे आणि ओव्हर करंटला आहे. जी आपण व्हॅल्यू सेट केली आहे त्या व्हॅल्यूच्या आपण ज्यापेक्षा जास्त व्होल्टेज जास्त करंट त्याच्यातून फ्लो झाला तर हे डिव्हाइस ऑटोमॅटिक कट ऑफ करते. ह्याच्यामध्ये जो ट्रिपिंग टाईम असेल तोही आपण ऑटोमॅटिक सेट करू शकतो. आणि एक दुसरी याच्यामध्ये सिस्टीम अशी आहे की समजा आपलं व्होल्टेज 250ला गेलं असेल ओव्हर व्होल्टेज आणि नंतर थोड्या वेळाने समजा ते व्होल्टेज समजा नॉर्मल कंडिशनला आलं, 240 किंवा 245ला आलं, तर ही सिस्टीम ऑटोमॅटिक पुन्हा ऑन होते. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅन्युअली काही करावं लागत नाही. त्यामुळे ही आपण ज्याप्रमाणे घरातील इक्विपमेंटसाठी किंवा लोडच्या सेफ्टीसाठी ज्याप्रमाणे MCB RCCB यूज करतो त्याप्रमाणे सेम आपण हा डिव्हाइस त्याच्यामध्ये यूज केला पाहिजे, जेणेकरून एखाद्या वेळी MCB जरी आपला फेल झाला तरी हा जो डिव्हाइस आहे हा डिव्हाइस आपल्याला ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज किंवा शॉर्ट सर्किटसारख्या हेपासून किंवा ओव्हर करंटसारख्या प्रॉब्लेमपासून हा डिव्हाइस आपल्या इक्विपमेंटला किंवा आपल्या घरातील लोडला सेफ्टी देऊ शकतो. धन्यवाद.